नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो चाळीसगावच्या सुवर्ण स्मृती उद्यान गार्डनमध्ये. तुम्ही पाहू शकता आणि इतक्या भारी म्हणजे डिझाईन केलं ना, म्हणजे सगळं काही एकदम रिनोव्हेशन केलंय. आधी एकदम सिंपल होतं, आता एकदम भारी भारी याच्यामध्ये म्हणजे बघायचंय. आणि मी पण अजून बघितलं नाहीये, तर चला मग आपण सगळेजण मिळून एक साथ बघूया काय काय मध्ये. तर मित्रांनो, जसं आपण एंट्री घेतली ना, एंट्रीमध्येच तुम्हाला दिसेल म्हणजे गार्डनचा नाही का एक म्हणजे ओव्हरऑल मॅप दिलेला आहे की एंट्री कुठून आहे, पाथवे, वॉटर फाउंटेन वगैरे, ग्लो गार्डन आहे, स्केटिंग एरिया आहे, मल्टीपर्पज फंक्शन एरिया आहे, स्टेज, टॉयलेट वगैरे. आणि या साईडला तुम्ही बघशाल ना, तर लेफ्ट साईडला पार्किंग एरिया आहे, तिकडनं बॅक साईडतून एंट्री आहे गॅरेज लाईनकडून. त्यानंतर स्पोर्ट्स एरिया आहे, अजून काय पाथवे वगैरे, जॉगिंग ट्रॅक पण दिलेला आहे. योगा अँड मेडिटेशनसाठी तुम्हाला दाखवलं बघा डायनोसॉरचं तिथलं योगा मेडिटेशनचा तो एरिया आहे. आणि त्यानंतर जेंट्स जिम एरिया, लेडीज जिम एरिया, सिटिंग बसासाठी योगा आणि मेडिटेशन. म्हणजे गार्डन एकदम जबरदस्त आहे. म्हणजे तुम्हाला एकदम ना का ओव्हरऑल आयडिया येऊन जातो की तुम्हाला काय करायचं, खेळायला जायचं आहे किंवा वॉकिंगसाठी जायचे किंवा मेडिटेशन करायचं आहे, तर इथून तुम्ही बघू शकता आणि आरामात जाऊ शकता. हा बघा, हा आला अक्षय, याला पण बोलवलं आपण व्लॉग बनवणार आहे आपल्यासोबतच. नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? तर नाही का, अक्षरला नाही का म्हणजे मराठी पूर्ण येत नाही, तर तो नाही का म्हणजे हिंदी त्याला जमते, मराठी प्रॉपर जमत नाही. तर तुम्ही हे का थोडं समजून घ्या तुझं काही चुकलं वगैरे. तर चला मग आपण पहिले बघूया की इथे एंट्रीला काय, आपण जेव्हा एंट्री मारतो ना तेव्हा लेफ्ट साईडला फर्स्टमध्ये काय येतं. तर मित्रांनो, जेव्हा आपण एंट्री मारतो ना, एंट्री मारल्यानंतर लेफ्ट साईडलाच तुम्हाला दिसेल पहिले नाही का इथे एक पार्किंग होती. तुम्हाला आठवत असेल इथे गाड्या वगैरे लावायला पार्किंग होती. आता इथे बघा काय भारी मस्त स्टेज टाईप म्हणजे बसलेलं आहे, एक ऑडिटोरियम सारखं वाटते फिलिंग येते. मस्तपैकी इथे स्टेज आहे समोर, तिथे आपण म्हणजे काही कल्चरल ॲक्टिव्हिटी करू शकतो, डान्स म्हणा, काही म्हणा, प्ले म्हणा वगैरे करू शकतो. ते पण फ्री ऑफ कॉस्ट, एकदम भारी जागा आहे. आणि लहान मुलांना पण खेळायला एकदम भारी जागा झाली आता इथे. तर मित्रांनो, आता बघा तुम्ही एंट्री बघितली आणि एंट्री झाल्यावरच तुम्हाला डायरेक्ट समोर दिसेल शंकर भगवानाची मूर्ती. एक नंबर मूर्ती मस्त बसवली एकदम फ्रंटलाच आहे. एंट्री करताच तुम्हाला डायरेक्ट शंकर भगवान दिसतील. म्हणजे तुम्हाला वाटलं ना, तुम्हाला बोलत की मंदिरात गेल्यासारखं वाटते, असं वाटतं आपण मंदिरातच आलोय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी नाही का म्हणजे बसायला जागा केली आहे शंकर भगवानच्या मूर्ती समोरच पूर्ण राऊंडमध्ये. तुम्ही बघू शकता की सर्कलमध्ये एकदम आरामात रिलॅक्स, म्हणजे तुम्ही गार्डनमध्ये फिरून आले वगैरे, तुम्हाला रिलॅक्स करायला ना, तर एक नंबर जागा बनवलेली बसायला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण आलो आहे प्लेग्राऊंड एरियामध्ये, प्ले एरियामध्ये. इथे बघा तुम्ही सगळे झोके, घसरगुंड्या वगैरे सगळं काही नवीन बनवलेलं आहे. तुम्ही अजून बघू शकता. आपण जाऊया पुढे काय काय इथे. अबे इसकी माँ का बहुत छोटा है. तर मित्रांनो, तुम्ही बघा म्हणजे आता जो प्लेग्राऊंड एरिया ना, तो एकदम मस्तपैकी मोठा बनवलेला आहे. आधी जो आपला प्लेग्राऊंड एरिया ना, तो एकदम छोटा होता. तिथे म्हणजे एक दोनच घसरगुंड्या होते, एक दोनच झोके होते, दोन तीन चार झोके होते, ते पण म्हणजे जुने होऊन गेले होते. आता इथे तुम्ही बघा किती सारे ॲक्टिव्हिटीसाठी खेळायला आहे. लहान पोरांसाठी एकदम भारी भारी, एकदम खूप काही बनवलेले. म्हणजे एकच दोन तीन ॲक्टिव्हिटी नाही, म्हणजे चार पाच, म्हणजे गर्दी जरी आली ना तरी कमी पडणार नाही तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही आहे जिम एरिया आहे. म्हणजे हा नाही का एक स्पेशल बात सांगतो, आधी पण म्हणजे वेगळे होतं, सेपरेट होतं जेंट्स आणि लेडीज, आता पण सेपरेट आहे. इकडे लेडीजचा जिम एरिया आहे आणि त्याच्या साईडला समोर तुम्ही बघशाल ना, म्हणजे एक झाडांची बॉर्डर टाईप आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघशाल तर जेंट्स एरिया आहे. तर मित्रांनो, हा आहे जेंट्सचा जिम एरिया. आणि तुम्ही बघू शकता इथे म्हणजे येलो कलर दिलेला आहे जेंट्ससाठी, आणि जर लेडीज जिम एरिया आहे ना, तिथे पिंक कलर दिला आहे. तर एक वेगळा फरक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथे बघू शकता फ्रंटला जेव्हा तुम्ही जिम एरियामध्ये येता ना जेंट्सच्या, इथे बघा तुम्हाला काय दिसतं माहिती का, डायनोसॉर. तर चेंजवरांनो डायनोसॉर का दिला असेल बरं, की तुम्ही पण डायनोसॉर जिम करून मजबूत व्हा, बॉडी व्हा, मस्त वेगळी तब्येत बनवा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले जे वयस्कर लोक असतात ना, बाबा आजी बाबा वगैरे, सगळ्यांसाठी म्हणजे जे काय बसायला एकदम मस्त भारी प्लेस केली, बाकडे लावलेले. म्हणजे चालून वगैरे थकल्यावर वगैरे तुम्ही आता आरामात बसू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जवळपास नाही का 20 फूट उंच डायनोसॉर आहे. तुम्हाला म्हटलं ना, असं वाटायचं की ज्युरासिक पार्कमध्ये तुम्ही पाहायला असेल तर तसं वाटतं, तसा सीन वाटतो डायरेक्ट, एकदम तो सीन क्रिएट केलेला आहे इथे ज्युरासिक पार्कचा. तर मित्रांनो बघा, पहिले ते नाही का प्लेग्राऊंड एरिया होता, जो म्हणजे छोटा होता, असा वाटत छोटा होता. आता बघा किती मोठा स्पेस वाटतो इथे, एकदम मोकळा स्पेस वाटतोय. लहान मुलांना खेळायसाठी पण एकदम भारी मस्त ग्राउंड आहे. फुटबॉल म्हणा, काही बास्केटबॉल किंवा आपलं हे बॅडमिंटन म्हणा वगैरे, एकदम आरामात तुम्ही खेळू शकता इथे. एकदम मस्त स्पेस आहे. प्लस सिमेंटचं असं हे पण नाही, आधी फक्त माती होती, कच्चं काम होतं. आता बघा सिमेंट डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही, डायरेक्ट खेळायला कुदायला वगैरे एकदम भारी प्लेन जागा आहे मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकता इथे बसायला एकदम भारी एरिया केला आहे मस्तपैकी. म्हणजे गप्पा मारायला म्हणा किंवा शेकोटी करायला म्हणा वगैरे, काही असं बर्थडे सेलिब्रेशन म्हणा किंवा काही तुमचं इव्हेंट वगैरे असेल, छोटा मोठा इव्हेंट असेल, त्यासाठी एकदम मस्त बसायला जागा केलेली. तर मित्रांनो, हे बघा, तुम्हाला जर इथे भूक लागली ना गार्डनमध्ये फिरून वगैरे खेळून कुठून, तर इथे सूर्यफूलचे झाड पण आले, तुम्ही याच्या बिया पण खाऊ शकता मस्त आरामात.
तर लहान मोठ्या मित्रांनो मस्त डीजेचा ड्रम लावलेला आहे, तुम्ही आरामात वाजवू शकता आणि गाणं शिकू शकता. एकदम 4-5 लावलेले आहे. मित्रांनो इथं मस्तपैकी एक मोरची मूर्ती पण ठेवलेली आहे, एकदम भारी. अरे हा दुसरा मोर कुठं आला? ॲक्च्युली अक्षतचं आडनाव पण मोरच आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता नाही का आपल्या विठ्ठल भगवानांची मूर्ती आहे आणि त्याच्या समोर म्हणजे इथे बघितलं तुम्ही लॅम्प लावले बघा लाईट, आणि त्याच्यावरती भगवानांची तो जो टीका असतो ना तो एक लोगो एक टाईप आहे ते दिलेलं आहे. आणि तसंच पूर्ण बघशाल तुम्ही लॅम्प वगैरे लाईट वगैरे लावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही स्पीकर पण दिसतील तुम्हाला व्हाईट कलरचे. ते स्पीकर म्हणजे एकदम भारी. तिथं काही म्हणजे समजा अनाउन्समेंट झाली वगैरे, कोणी हरवलं वगैरे किंवा काही गाणे वगैरे लावायचे राहिले वगैरे तर एकदम भारी स्पीकर लावलेले. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे नाही का आपले जे चाळीसगाव शहराचे आजूबाजू वगैरे किंवा चाळीसगावचे जे स्वातंत्र्य होते त्यांचे स्मारक बांधले आणि त्यांचे नाव पण लिहिलेले आहेत इथे. तर मित्रांनो आपला हा चाळीसगाव गार्डनचा ब्लॉग इथे संपतोय. हा पार्ट 1 आहे, म्हणजे गार्डनचं काम आता चालू आहे, म्हणजे पूर्ण झालेलं नाही. जेव्हा गार्डनचं काम पूर्ण होऊन जाईल तेव्हा आम्ही अजून एक दुसरा व्हिडिओ काढू आणि तो पार्ट 2 राहील. चला तर मग हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. तो गाइस चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो, और कब गार्डन बनेगा तब यहाँ पे आके जल्दी से जल्दी आके विजिट करना. ओके.